मित्रांनो बघा, काही दिवस अगोदर ना एका भावाने मला त्याचा ना एक प्रश्न विचारला। तो प्रश्न ऐकल्यानंतर ना मला असं वाटलं की म्हणजे हा प्रश्न ना जो या भावाने मला विचारला आहे तो प्रश्न ना माझ्या बाकीच्या पण भावांच्या डोक्यामध्ये कधी ना कधीतरी येत असेल। ॲक्च्युली मित्रांनो त्या भावाने ना मला असं विचारलं की भावा मला एका प्रश्नाचं उत्तर सांग की कसं ओळखायचं की म्हणजे ती मुलगी ना माझ्यावरती प्रेम करते की नाही करत, तिला मी आवडतो की नाही आवडत, म्हणजे कसं ओळखायचं की तिच्या मनामध्ये ना माझ्याविषयी काहीतरी आहे की काहीच नाही आहे, म्हणजे तिला मी आवडतो की नाही आवडत। तर म्हणजे ही गोष्ट ना कशी ओळखायची। तर मित्रांनो आज ना म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो असे ना 3 प्रकारचे इशारे, होय मित्रांनो असे ना 3 प्रकारचे इशारे जे जर इशारे ना जर तुम्हाला एखाद्या मुलीकडून एखाद्या पोरगीकडून जर तुम्हाला भेटत असतील ना किंवा एखादी मुलगी एखादी पोरगी तुम्हाला ना असे इशारे जर तुम्हाला देत असेल तर मित्रांनो समजून जा की म्हणजे त्या मुलगीला ना तुम्ही आवडता, ती मुलगी ना तुमच्यावरती प्रेम करते। कारण मित्रांनो म्हणजे हे इशारे ना तीच मुलगी तुम्हाला देते जी मुलगी ना तुमच्यावरती प्रेम करत असते, जिला तुम्ही ना खूप जास्त तिला आवडत असता। तर मित्रांनो ह्यासाठी ना आजचा व्हिडिओ हा खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि आजच्या या व्हिडिओला ना तुम्ही पूर्ण बघा। तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जी पहिली हिंट आहे ती पहिली हिंट ना जो पहिला इशारा तो असा आहे की मित्रांनो जर एखादी पोरगी ना किंवा एखादी मुलगी जर तुमच्यावरती ना खरंच मनापासून जर ती प्रेम करत असेल ना आणि जर तिला तुम्ही खरंच मनापासून तिला तुम्ही आवडत असशीला तर मित्रांनो ती पोरगी ना तुमच्या आवडीनिवडीनुसार स्वतःमध्ये ना बदल करायला ती सुरुवात करेल। काय बोललो मी? ती मुलगी ना तुमच्या आवडीनिवडीनुसार स्वतःमध्ये ना बदल करायला ती सुरुवात करेल। जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल तुम्ही तिला सांगितलात की तू ना अशा प्रकारचे कपडे घालायला सुरुवात कर, तू ना म्हणजे आपली जी केस कापतेस ना ती अशा स्टाईलमध्ये तू कापायला सुरुवात कर, तू ना अशा लोकांसोबत ना अजिबात बोलू नकोस। म्हणजे मित्रांनो जे जे तुम्हाला आवडतं ना त्या गोष्टी ना ती म्हणजे स्वतःमध्ये म्हणजे आणायला सुरुवात करेल। म्हणजे मित्रांनो जशी मुलगी ना तुम्हाला आवडते तशी मुलगी ना ती बनायचा प्रयत्न ती कायमचा करेल। ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात ना त्या गोष्टी ती स्वतःमध्ये आणायचा प्रयत्न करेल आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत ना म्हणजे भले त्या गोष्टी त्या मुलीला आवडत असतील तरी पण मित्रांनो त्या गोष्टी ना ती तुमच्यासाठी त्या गोष्टी ना आपल्या आयुष्यामधून त्या गोष्टी कायमच्या काढून टाकेल। म्हणजे मित्रांनो माझ्या बोलण्याचा अर्थ हा असा आहे की जर एखादी मुलगी जर तुमच्या आवडीनिवडीनुसार जर तुमच्या पसंती नापसंतीनुसार जर स्वतःमध्ये ना जर बदल करत असेल तर मित्रांनो समजून जा की ती मुलगी ना तुमच्यावरती प्रेम करते, तिला तुम्ही ना खूप जास्त आवडता। कारण मित्रांनो तीच मुलगी तुमच्या आवडीनिवडीनुसार तुमच्या पसंती नापसंतीनुसार स्वतःमध्ये बदल करेल, जी मुलगी ना तुमच्यामध्ये खरोखरच ती मुलगी ना इंटरेस्टेड असेल। तर मित्रांनो हा हिंट ना हा इशारा तुम्ही कायमचा लक्षात ठेवा। आता मित्रांनो त्याच्यानंतर जो दुसरा हिंट आहे जो दुसरा इशारा आहे तर तो दुसरा इशारा ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो जर एखादी पोरगी जर एखादी मुलगी जर तुमच्यावरती ना
खरंच मनापासून जर ती प्रेम करत असेल आणि जर तिला तुम्ही ना खरंच मनापासून तुम्ही तिला आवडत असशीला, तर मित्रांनो ती मुलगी ना तुम्हाला जास्तीत जास्त ती तुम्हाला महत्त्व द्यायला ती सुरुवात करेल. होय मित्रांनो, काय बोललो मी? ती मुलगी ना तुम्हाला जास्तीत जास्त महत्त्व द्यायला, इम्पॉर्टंट द्यायला ती सुरुवात करेल. जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल, तुम्ही जेव्हा जेव्हा ना तिला कॉल करशिला, तिला मेसेज करशिला, सो मित्रांनो तुमच्या कॉलचा रिप्लाय, तुमच्या मेसेजचा रिप्लाय ती पटकन देईल. म्हणजे जर एखाद्या ठिकाणी तुम्ही तिला कधी पण बोलावलात आणि मित्रांनो त्या वेळेला ना जर ती पोरगी कोणत्या ना कोणत्या कामामध्ये म्हणजे बिझी असेल, तरी पण मित्रांनो ती पोरगी ना आपल्या हातातलं काम सोडून तुम्हाला भेटायला ना ती लगेच येईल मित्रांनो. म्हणजे मित्रांनो माझ्या बोलण्याचा अर्थ हा असा आहे की मित्रांनो जर एखादी पोरगी ना तुम्हाला जास्तीत जास्त जर महत्त्व देत असेल, तुम्हाला ना जास्तीत जास्त इम्पॉर्टंट देत असेल, तरी पण मित्रांनो समजून जा की ती मुलगी ना तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे. तिला तुम्ही ना खूप जास्त आवडता. कारण मित्रांनो मुलींना त्याच मुलग्याला असं जास्तीत जास्त महत्त्व त्याच मुलग्याला देतात जो मुलगा ना त्यांना आवडत असतो. नाहीतर मित्रांनो अशी कोणती पण मुलगी कोणत्या पण ऐऱ्यागैऱ्या पोरग्याला असं महत्त्व अजिबात देत नाही. तर मित्रांनो हा पण पॉइंट ना तुम्ही कायमचा लक्षात ठेवा. आता मित्रांनो त्याच्यानंतर जो तिसरा इशारा आहे, जो तिसरा हिंट आहे, तो मित्रांनो असा आहे की मित्रांनो जर एखादी पोरगी ना, जर एखादी मुलगी जर तुमच्यावरती ना जर खरंच मनापासून जर ती प्रेम करत असेल आणि जर तिला ना तुम्ही खरंच मनापासून जर तिला तुम्ही आवडत असशीला, तर मित्रांनो ती पोरगी ना तुम्हाला आपल्या सोबत घेऊन फिरायला सुरुवात करेल. काय बोललो मी? ती मुलगी ना तुम्हाला आपल्या सोबत घेऊन फिरायला सुरुवात करेल. म्हणजे मित्रांनो तुम्हाला ना आपल्या सोबत कुठे ना कुठेतरी म्हणजे जिथे जिथे ना ती मुलगी जाते तिथे तिथे ना ती तुम्हाला ना आपल्या सोबत घेऊन जाण्याचा ती प्रयत्न करेल. म्हणजे मित्रांनो ती पोरगी ना कोणतं ना कोणतं तरी कारण बनवेल. जसं की फॉर एक्झाम्पल, अरे यार आज मला ना सुपर मार्केटमध्ये जाऊन शॉपिंग करायची होती, तर आज माझा भाऊ आहे ना तो थोडा म्हणजे बाहेर गेलाय, तर तू माझ्यासोबत सुपर मार्केटमध्ये येऊ शकशील का? असं म्हणजे काही ना काही कारण काढून ना ती म्हणजे तुमच्यासोबत म्हणजे फिरण्याचा प्रयत्न करेल. ती तुम्हाला ना आपल्या सोबत घेऊन फिरेल. तर मित्रांनो असं पण जर होत असेल ना की मित्रांनो एखादी पोरगी जर तुम्हाला ना आपल्या सोबत जर म्हणजे सतत जर ती आपल्यासोबत ना जर फिरवत असेल, तरी पण मित्रांनो समजून जा की त्या मुलगीला ना तुम्ही आवडता. ती मुलगी ना तुमच्यावरती प्रेम करते. कारण मित्रांनो मुलींना त्याच मुलांना आपल्यासोबत घेऊन फिरतात जी मुलं ना त्यांना आवडत असतात. नाहीतर मित्रांनो अशी कोणती पण पोरगी असं कोणत्या पण पोरग्याला आपल्यासोबत घेऊन ती अजिबात फिरत नाही. तर मित्रांनो हा पण पॉइंट ना तुम्ही कायमचा लक्षात ठेवा. तर मित्रांनो आई होप जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर मित्रांनो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.